आजपर्यंत जी आश्वासनं सरकार अगदी निवडणुकांच्या आधीपासून देत होती तीच आश्वासनं आता आणखी पुढचे 8 महिन्यांसाठी सरकारनं कागदोपत्री लिहून दिलंय। मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले अशी अवस्था झालीये सो कॉल्ड शेतकरी नेत्यांची। पवित्र असताना सुद्धा अग्नी परीक्षेतून मी पाहतोय पवित्र झालंय सिद्ध झालं असताना पण जावलं। अरे तुमच्यात हिंमत असेल तर शिंदेसारखी परीक्षा घ्या ना, असं काही तंत्र असेल, असे काही उपाय तुमच्याकडे असेल, असं काही तपासण्या असेल तर बच्चूकडू हे तपासणी करायला तयार। आमच्या सगळ्या एकंदरीत कामाचं कौतुक करायचे आम्हालाच तुम्ही मारायला निघाल। 6-7 महिने 8-8 दिवस उपाशी बसलोय, पायदल चालताना आमच्या पायाला शिले पडले, त्याचं तुम्हाला काही वाटत नाही रे। मिली बघत झाले, आम्ही मॅनेज झालो। मॅनेज झालं असतं तर सरकारनं गुन्हे दाखल केले असते, 10-10 वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातं। तुम्ही आम्हाला मॅनेज म्हणता साधं आज नाही वाटत। किती काय सोसले भोगले कोण, किती यान कसे टोचले, किती विरोधी कोण आपले, किती गिधाडे किती सापळे, किती टीका त्या किती लांछने, किती द्वेष तो किती गराणे, सगळे समक्ष पाहून देखील तो कधी कुणावर चिडला नाही, पण टप्प्यात कधी जर आला चेंडू तो पुन्हा कधी सापडला नाही। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे।